सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी के लांडगे व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आहे शनिवार 20 डिसेंबर, पण हा व्लॉग तुम्हाला गुरुवारचा आणि शुक्रवारचा मिळून येणार आहे. तर मार्गशीर्ष मासातील 3ऱ्या गुरुवारची ही माझी महालक्ष्मीची पूजा मांडणी आहे. तर मी सकाळीच पूजेची मांडणी केली आणि त्यानंतर आरती आणि कथा वाचन केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मैत्रिणीच्या इथे तुळजापूरची आई भवानी हिचे सुवासिनी भोजनाचा कार्यक्रम होता. तर तिथे आम्ही सर्वजणी सुवासिनी भोजनासाठी गेलो. तर तिथे एका मैत्रिणीने भजी तळली, एकीने पुरणपोळ्या भाजल्या आणि एकीनं पुरणपोळ्या लाटल्या. जी मैत्रीण पुरणपोळ्या करत आहे ती पुरणपोळ्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. तिची तुम्ही पोळी बघू शकता, एकदम परफेक्ट अशी आहे. कारण या कार्यक्रमात सर्वात अवघड म्हणजे पुरणपोळ्या करणं. तर तिची पुरणपोळी अजिबात कुठे फुटली नाही, काय नाही, एकदम मऊसूद अशा पुरणपोळ्या झाल्या. त्यानंतर मग आता आम्ही सर्व सुवासिनी जेवायला बसलो. त्याआधी सर्वजणींचे तिने पाय धुतले. त्यानंतर मग तिने सर्वांना हळदी कुंकू लावले. तर इथे बघू शकता हळदी कुंकू लावताना त्यांची मज्जा मस्ती कशा एकमेकींना चिडवताय. सुवासिनी भोजनाचा हा जो कार्यक्रम आहे यात खूप मैत्रिणींची मदत होते. कारण हा स्वयंपाक करणं खूप अवघड असतो, किचकट असतो. आणि पण इथे हसत खेळत सर्वांनी मिळून हा स्वयंपाक केला, त्यामुळे तो खूप लवकरही झाला आणि व्यवस्थित सगळं पार पडलं, आनंदाने पार पडलं. तर अशा वेळी मैत्रिणींची खूप एकमेकींना गरज पडते. आता सर्व सुवासिनींना जेवणासाठी ताट केलेलं आहे. तर ह्या ताटामध्ये पुरणपोळी, खीर, मेथीची भाजी, सार, भात आणि पापड्या अशा प्रकारचं हे सुवासिनी भोजनाचं ताट आहे. आणि जेवण खरंच खूप छान झालं होतं. अगदी सर्वांनी पोट भरून जेवण केलं. खूप छान पद्धतीने हा सुवासिनीचा भोजनाचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर आता इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. ओटी भरण्यामध्ये तिने ओटीत भरण्यासाठी एक ब्लाऊज पीस घेतला होता, खोबऱ्याची वाटी होती, धान्य होतं, 1 रुपयाचं नाणं होतं आणि गजरा, फुलं देऊन अशा प्रकारे तिने सर्वांची ओटी भरली. कारण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये सुवासिनीची ओटी भरणे म्हणजे खूप सौभाग्याचं मानलं जातं. सुवासिनी म्हणजे घरातील लक्ष्मी असते आणि सुवासिनींचे आशीर्वाद मिळणं म्हणजे आयुष्यभराचं सौभाग्य. आई तुळजाभवानीच्या कृपेने हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. मंडळी, आजचा सुवासिनी भोजनाचा अनुभव खूपच सुंदर आणि समाधान देणारा होता. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि के लांडगे व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आई तुळजाभवानी तुमच्यावर कृपा करो. जय तुळजाभवानी. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही चॅनलला सजेशन असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूच आपण नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.